पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझरवर बंदी घालण्यात आली आहे। पुणे पोलिसांकडून लेझरवर बंदी घालण्यात आलेली आहे। लेझरचा वापर केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिलेला आहे। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीवरती आता या ठिकाणी लेझरचा उपयोग केला जातो आणि या लेझरवर आता बंदी घालण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी या संदर्भात निर्णय घेतलाय। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत आता लेझरवर बंदी घालण्यात आलेली आहे। लेझरचा वापर केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा आता देण्यात येतोय। हो, नक्कीच। खरं तर पुण्यात जे गणेश विसर्जन होतं त्यामध्ये संपूर्ण पुणेकर जे आहेत ते सहभागी होत असतात, परंतु गेल्या काही वर्षापासून या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचं प्रमाण वाढलेलं आहे। मागच्या वर्षीची जर आकडेवारी पाहिली तर मोठ्या प्रमाणात या लेझर लाईटमुळे लहान मुलांना असतील किंवा नागरिकांना जे असतील ते डोळ्यांना इजा झाल्याचं आकडेवारी समोर आली होती आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील जे मानाचे गणपती आहेत त्या सर्व मंडळांची बैठक पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत निर्णय झालेला आहे की यापुढे विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करू नये आणि मानाच्या गणपती मंडळांनी देखील ते मान्य केलेलं आहे। जर या नियमांचं कुणी उल्लंघन केलं तर त्या मंडळावर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि हा देखील चांगला निर्णय म्हणावा लागेल, कारण की मागच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक लोकांच्या डोळ्यांना या लेझर लाईटमुळे इजा झाल्याचं पाहायला मिळत होतं। नीलम, धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।